नमस्ते मित्रांनो, हे बघा चुकीचा मार्ग आहे. ही नदीत डायरेक्ट जाणार आहे. तर वरी जांबाचा बाग आहे आणि त्या बागेचा फॉर्म काढलेला जी आहे ती काळजी घ्यावी शेतकऱ्यानं. असं टाकून ही नदीत टाकलेला आहे. आता हो इथं नदी आहे खाली, ही मोठी दिसती ती नदी आहे. ती डायरेक्ट नदीमध्ये जाते हे फॉर्म. असं काही आपल्याकडे होत असलं तर कृपया असं काही करू नका मित्रांनो, कारण ह्याच्यापासून प्लास्टिक कुजत नाही, जनावराला हानी भरपूर होती. मासे म्हणा, खेकडे म्हणा, पाण्यातले इतर जीव अडकतात आणि त्यांचा मृत्यू होतोय. कासव म्हणा, अनेक प्राणी असतात पाण्यामध्ये. आणि ती काय होतं मित्रांनो, त्याच्यात नरड्यात अडकणं किंवा ते पिशव्याचे फॉर्म असते, त्या फॉर्ममध्ये जर गेलं मध्ये कसलं बी जानवर आपलं जीव, तर त्याला बाहेर येता येत नाही आणि पाण्यामध्ये ते तडपडून मरून जाते मित्रांनो. तर आपल्याकडं अशी चूक होऊ देऊ नका. हे एक वेळेस कुठंतरी पुरलेले किंवा पुरले तरी कुजत नाहीत, हे जाळलेले एक ठिकाणी गोळा करून योग्य राहते. नी इथं असं झालंय, असं आपल्याकडं होऊ देऊ नका. आपल्याकडे बी असलं तरी आपल्यासारखा इतर जीवाचं पण आपण काळजी घ्या, हे सांगण्याचं तात्पर्य मित्रांनो. असं होऊ देऊ नका आपल्यापाशी, असं काही होऊ देऊ नका आपल्यापाशी. इथं झालंय असं आपल्याकडं होऊ देऊ नका. आणि सोयाबीन बघा, आताचा सडाका चांगला झालाय, एक नंबर क्वालिटीत सोयाबीन आहे बघा. ही 4 एकरचा प्लॉट आहे आणि त्या शेडला चिटकून वर एक जांबाचा बाग आहे, त्या बागेचा फॉर्म आहे मित्रांनो. काय उपयोग आहे असं नदीत टाकून? इतर जनावरांना हानी जास्त होती अशानं, आणि विशेष ह्याला दुसरे बी जनावर खातेत, कुजत नाही ही. आणि पाऊस आला की एका लोटामध्ये तर सगळं नदीत गेलं का नीट डायरेक्ट तळ्यात जाते बघा. हे कुठंच अडत नाही. इथं झालंय असं दुसरीकडं होऊ नये ह्याची दक्षता घ्या मित्रांनो. आपल्यापासून दुसऱ्या जीवाला तकलीफ होऊ नये, हे सांगण्याचं तात्पर्य. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.